म्हटलं जाण्याआधी योग्य नियोजन नक्की करा, नाही तर आपण भरभरून वस्तू घेतो आणि भरभरून आपलं बिल निघते. तसं करू नका. तर नियोजन नक्की करा आणि कोणत्या गोष्टी घ्याव्या. स्मार्टमध्ये अशा वस्तू पुढे ठेवलेल्या असतात की जे मुलं देखील मागतील आणि आपण देखील खरेदी करू. जास्त करून आपण मॅगी वगैरे बघत असाल तर तुम्ही जे आपले फेस वॉश वगैरे असतात ते पुढे तुम्हाला दिसतील. जो मेन किराणा असतो तो सर्वात शेवटी असतो. जसं आपल्याला साखर वगैरे घ्यायचं असतं ते शेवटी असतं, कारण ते आपण घेतल्याशिवाय राहणार नाही, ते घेतोच. तर अशा वस्तू आपल्या पुढे पुढे दिसतात जे नजरेसमोर की ते आपण खरेदी कराव्यात. डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये घड्याळ नसते, कारण आपण टाईम बघू शकत नाही आणि बाहेरचा आपला अंदाज आला हे देखील आपल्याला कळत नाही. म्हणजे म्हटलं गेल्यानंतर आपल्याला वेळ कसा जातो हेही समजत नाही. म्हणून आधीच लिस्ट बनवा आणि त्याच ठिकाणी जा जिथं तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतील. लिस्ट बनवल्याशिवाय तुम्ही डीमार्टला जाऊ नका, नाही तर वायपर वस्तू हे आपल्या ट्रॉलीमध्ये जमा होतात. मुलांना घेऊन गेले की त्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा वस्तू जमा होतात. एकावर एक असली की लगेच आपण ती वस्तू आपल्या ट्रॉलीमध्ये टाकत असतो. त्यामुळे आपला जास्त खर्च होतो. ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या नसतात त्या देखील घेतल्या जातात. ज्या वस्तूंना प्रिंट असतं त्या वस्तू आपण खरेदी करू शकतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सूट मिळते. जर तुम्ही भांडी वगैरे घेत असाल तर आपल्याला ते सारखंच पडते. बाहेर देखील तेच भावाने मिळते आणि डीमार्टमध्ये देखील तेच मिळते. डीमार्टमध्ये एंट्री करताच आपल्याला बिस्किटं वगैरे दिसतील, म्हणजे ते आपण मुलं देखील मागतात आणि आपण देखील आपल्या ट्रॉलीमध्ये टाकत असतो. म्हणून कधीही जाताना नियोजन करून जा. आणि रविवार कधीच निवडायचा नाही, सोमवार तुम्ही निवडू शकतात. म्हणजे कमी गर्दी असते आणि सकाळी 8 वाजता जर गेलं तर कोणीही नसतं डीमार्टमध्ये, तर आपली शॉपिंग चांगली होते. काजू बदाम ड्रायफ्रूट जर घ्यायचे म्हटलं तर मला तरी वाटतं की डीमार्टमध्ये ते महाग मिळतात, तर आपण ते दुसरीकडे जे होलसेलमध्ये असतात तिथून आपण घेऊ शकतो. जसे की मिरची पावडर देखील आपण होलसेलमधून घेऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपण होलसेलमध्ये जिथे घेऊ शकतो तिथून घ्यायच्या, डीमार्टमध्ये अवॉइड करायच्या. डीमार्टमध्ये जाण्याआधी जर योग्य नियोजन केलं आणि टाईम चूज केला तर आपली शॉपिंग चांगली होते, पैसे देखील वाचतात आणि आपण खूप गर्दीमध्ये गेलो का हे घाईघाईमध्ये काहीतरी टाकत असतो आणि त्याचं बिल लगेच होते. आपण घरून 2000चा माल घेण्यासाठी जातो आणि तिथं आपलं 4000 बिल होते. त्यासाठी कधीही लिस्ट बनवूनच तुम्ही डीमार्टला जा. डेली व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. बाकीचे व्हिडिओ तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.